अरे कामावर जाऊन आलो तुझ्या, हं. कुणीतरी सांगितलं तुझ्या मित्राने मंदिरात येऊन बसलाय. काम होतं जरा माझं तुझ्याकडे. कसले रे? थोडी मला पैशाची नड आहे रे. आता पैसे फोन- तुला हा, काय झालं? भावाचा जरा फोन आला रे गावाकडनं. माझी म्हातारी आजारी आहे. अरे थोडं 50,000 रुपयाचं जुगाड झालं असतं तर बरं झालं असतं. आयलं, एवढं तर एवढं तर नाही रे माझ्याकडं. होतं ते पैसे संपलं, पगार संपला. आता पुढच्या 1 तारखेलाच पगार येईल रे. काहीतरी जुगाड कर की. लगा ते एक जण आहे बघ देते ते पैसे, पण ती व्याज घेते रे. किती व्याज घेते बरं? एवढं काय मला माहित नाही, पण ते टक्केवारी काय ते 12-15. आपण कशाला घेतोय पैसे, पण ती म्हणते की तसं. विचारून तर बघ. नाही तर मग भाऊ म्हणला ती शेतजमीन विकायची. आता ती आपला त्याच्यावर काय अधिकार नाही विकायचा. बापाने घेतलेली जमीन त्यांनी कष्टाने, आपण कशी विकली? नाही नाही, ती सांभाळीत पाहिजे जमीन, त्याच्यावरच आपलं भागतंय. बघ मला मग तेवढं ते कर. ते देते, पण ते व्याजाने देते रे पैसे. ते पण तुझं झेपन कधी आहे? विचारून बघ आपण. विचारायला काय, मी बघतो विचारून. आताच गेली ती, पण त्याला खर्च करावा लागतोय रे जरा. 1,000-1,500 रुपये त्याला खर्च केला ना ते टाकीस. दिले ना टाकायला काय पैसे. नाहीत बघ माझ्याकडे. मग बघ बाबा, ते टाकल्याशिवाय ते काही कोणाची कामं करत नाही. बसली की एवढी. बरं मी करतो तुझं काम. तुझं ये गावाला जाऊन कर तेवढं कर. 100%. तुझा तू इथं बसला वय. तुला तिकडे लय उडकलं मी. अरे म्हणलं यावं जरा निवांत बसावं म्हणलं. चला आज पार्टी करायला जाऊ. अरे पण काल तुझ्याकडे पैसे नव्हते ना? अरे आज लय आली पैसे, हे बघ. अरे वा, मग पण काल तर पैसे नाही म्हणलं ना, आज कुठून आणलं पैसे? त्या सच्या भेटला होता खालच्या आळीतला. बर. म्हणलं आईले आजारी, हा मग मला मागत होता पैसे. बर. माझ्याकडे कुठनं आले पैसे? त्याला म्हणलं देतो एक जण व्याजानं पैसे. लावलं त्याला आशेला आणि घेतला त्याचा फायदा. भेटले आपल्याला 500 रुपये. धर बाबा, अरे का रे? फायदा संधीचा घ्यायचा असतो, कुणाच्या भावने सांगतो, कळलं का?